नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विमा 2025 हा कधीपर्यंत जमा केला जाणार आहे याच्या संदर्भात काही महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम ही दिली जाईल आणि रक्कम ही कोणत्या पिकाची आणि किती रक्कम ही दिली जाईल याच्या संदर्भात आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, एक घंटीचं बटन दिसेल, त्याला सुद्धा ऑल करून ठेवायला विसरू नका. तर मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाईल. अर्थातच 17,500 अशा पद्धतीने पीक विम्याची रक्कम दिली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली होती. त्या पद्धतीने शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भात राज्य सरकार सुद्धा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेत नाही किंवा माहिती देत नाही. कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा माहिती दिली जात नाही. परंतु एकंदरीत शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही कधीपर्यंत जमा केली जाईल अशी देखील प्रश्न काही विचारले जात आहेत. आणि त्यानंतर कृषी मंत्री भरणे मामा यांनी सुद्धा एक महत्वाची बैठक घेतली आणि शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाईल अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे. परंतु आता शेतकऱ्यांचं जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, जे काही 36 जिल्हे होते आणि ज्या ज्या जिल्ह्यात 36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, अशा 36 जिल्ह्यातील जे काही मंडळाची आणेवारी असेल त्याप्रमाणे शेतकऱ्यांचं जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती कॅल्क्युलेट केली जाते आणि या कॅल्क्युलेटच्या आधारे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम यावर्षी ती दिली जाणार आहे. म्हणजे यामध्ये काय तर सोयाबीनचा पीक विमा दिला जाणार आहे, त्यानंतर तुमचा ज्वारीचा पीक विमा दिला जाणार आहे, मका या पिकाचा पीक विमा दिला जाणार आहे, त्यानंतर उडीद आणि मूग या देखील पिकाचा पीक विमा दिला जाणार आहे आणि त्यानंतर तुरीचा आणि कपाशीचा पीक विमा त्यानंतर दिला जाईल अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे. परंतु एकंदरीत शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही किती मिळणार आहे असे देखील सध्याचे प्रश्न आहेत. कारण तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 17,500 प्रति हेक्टर पीक विम्याची रक्कम दिली जाईल असं जरी सांगितण्यात आलेलं असेल, परंतु शेतकऱ्यांना वास्तविकता जे काही स्टेटस असेल, कॅल्क्युलेटची जी काही माहिती असेल त्याप्रमाणे शेतकऱ्यांना फक्त 7,000 रुपये, 5,000 रुपये, 4,000 रुपये अशा पद्धतीने काही पीक विम्याची माहिती दिसण्याचं काम, दाखवण्याचं काम हे सुरू झालेलं आहे. एकंदरीत ही जी काही माहिती असेल ती शेतकऱ्यांना दाखवली जाते. परंतु यामध्ये जे काही लागणारा निधी असेल त्याच्यासाठी जे काही कृषी विभाग असेल किंवा जिल्हाधिकारी असतील यांचं एक विशिष्ट खातं काढलं जाते आणि त्या विशिष्ट खात्यावरती जे काही राज्य सरकारचा हिस्सा असेल, केंद्र सरकारचा हिस्सा असेल आणि शेतकऱ्यांचा हिस्सा असेल, ही जी काही रक्कम असेल ती विशिष्ट खात्यावरती ट्रान्सफर केली जाते आणि त्यानंतर पीक विमा कंपनीला तो निधी ट्रान्सफर करण्याची मंजुरी दिली जाते आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाते. परंतु आता ज्या पद्धतीने शेती पिकाचं नुकसान झालेले आहे त्या आधारे उंबरवटा उत्पन्न किंवा ज्या मंडळाची आणेवारी ही कमी आलेली आहे, अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम कॅल्क्युलेट होताना दिसत आहे ती दाखवण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि एकंदरीत ही जी काही पीक विम्याची रक्कम असेल ही लवकरच म्हणजेच मार्च महिन्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल अशी देखील माहिती आता कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. परंतु या संदर्भात कोणत्या प्रकारची अधिकृत तारीख किंवा या तारखेला हे पैसे जमा केले जातील किंवा त्या तारखेला हे पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. परंतु जो काही कॅल्क्युलेटची प्रक्रिया असेल ती अंतिम टप्प्यात आलेली आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल. आता शेतकऱ्यांची यामध्ये फसवणूक आहे का? 4,000 रुपये, 5,000 रुपये अशा पद्धतीने जे काही पीक विम्याची रक्कम दाखवली जात आहे यामध्ये अधिकची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल का, की एवढ्याच शेतकऱ्यांना किंवा एवढ्याच रक्कमेवरती शेतकऱ्यांना समाधान मानावं लागेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.